माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सवमध्ये आपण आता ऋषी पंचमी कहाणी दुसरी आपण श्रवण करूया अभिवाचनातून. भविष्योत्तर पुराणातील ऋषी पंचमी व्रताची दुसरी कथा. श्री गणेशाय नमः. धर्मराजा श्रीकृष्णास म्हणतो, हे देवा, देवांच्या ईशा श्रीकृष्णा, मी तुम्हापासून पुष्कळ व्रत श्रवण केली, परंतु सांप्रत सर्व पापांचा नाश करणारे असे एखादे दुसरे व्रत असेल तर मला सांगा. धर्मराजाचा प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, ऋषी पंचमव्रत मी तुला सांगतो. ते व्रत आचरण केल्याने सर्व पापापासून स्त्रीमुक्त होते. यावर युधिष्ठिर म्हणाला, हे यदुकुळ भवा केशवा, पापे अनेक प्रकारची, त्यात ऋषी पंचमी व्रत केल्यामुळे स्त्रिया अशा कोणत्या पापापासून मुक्त होतात ते मला सांगा. धर्मराजाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, जी स्त्री रजस्वाला झाली असून अज्ञानाने जाणून बुजून घरातील पदार्थांना इतर माणसांना स्पर्श करून विटाळ करीते, शिवाय घरची सर्व कामं करते, तिला खरोखर मोठे पाप लागते. ती अवश्य नरकात जाते. आता रजस्वाला स्त्रीला इतकी निंद्य का म्हणावी व चारही वर्णाने तिला घरातून बाहेर का ठेवावे याचे कारण तुला सांगतो. पूर्वी इंद्राने वृत्रासुराला युद्धात मारले. वृत्र हा ब्राह्मण होता, त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्या लागली. हे राजश्रेष्ठा, त्या ब्रह्महत्येमुळे इंद्राचे सर्व तेज अगदी नष्ट झाले. इंद्र अतिलज्जित झाला. त्या पातकापासून आपली शुद्धी होऊन मुक्तता व्हावी म्हणून इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला. हे धर्मराजा, इंद्राची दुर्दशा पाहून ब्रह्मदेवाला दया आली. त्याने देवांचा क्षणमात्र विचार करून संतुष्ट अंतकरणाने इंद्राला त्या ब्रह्महत्येपासून मुक्त केले, त्याला शुद्ध केले. ते असे ब्रह्मदेवाने त्या ब्रह्महत्येचे 4 विभाग केले. लगेच त्या 4 ठिकाणी वाटून टाकले. एक विभाग अग्नीच्या अगदी प्रथमच्या ज्वाळेत ठेवला. दुसरा विभाग पावसाळ्यात नद्यांना प्रथमच पाणी येते त्यात ठेवला. तिसरा पर्वताच्या शिखरावर वृक्षजातीमध्ये या 2 ठिकाणी मिळवून ठेवला. चौथा स्त्रीच्या रजात ठेवला. म्हणून हे राजधर्मा, 4ही वर्णांनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रजस्वला स्त्रीला निरंतर मोठ्या प्रयत्नाने दूर ठेवावे, कारण ती स्त्री 3 दिवस अपवित्र असते. 4थ्या दिवशी फक्त पतिसेवेपुरतीच तिची शुद्धी, देवधर्म कार्यास 5व्या दिवशी तिची शुद्धी. अशी रजस्वला स्त्री दोषी आहे. म्हणून समजून किंवा न समजून जिच्या संपर्काने जे पाप झाले असेल त्या पापाचा नाश करण्याकरिता हे ऋषी पंचमी व्रत तिने करावे. ऋषी पंचमी सर्व पापांचा क्षय करणारी, सर्व उपद्रव्यांचे हरण करणारी म्हणून 4ही वर्णाने हे व्रत करावे. स्त्रियांनी तर हे व्रत अवश्य करावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, या व्रताच्या संबंधी पूर्वी घडलेली एक कथा सांगतो. पूर्वी कृतयुगात विदर्भ देशाच्या राजधानीत क्षेनजीत नावाचा राजा आपल्या प्रजेचे प्रतिपालन करणारा असा होता. त्याच्या राज्यात ऋग्वेदही 4 वेद, वेदांची अंगे यात मोठा प्रवीण, सर्व प्राणीमात्रांचे हित करण्याविषयी तत्पर असा सुमित्र नावाचा ब्राह्मण. हे राजेंद्रा धर्मा, तो ब्राह्मण सर्व काळ शेती करून त्यावर आपल्या कुटुंबाचे रक्षण करीत असे. त्याच्या पत्नीचे नाव जयश्री. ती स्त्री मोठी पतिव्रता, पतीच्या सेवेत तत्पर. त्या ब्राह्मणाच्या घरात शेतकीच्या कामासाठी पुष्कळ चाकर, त्याचे आप्तही पुष्कळ राहत होते. अशा त्या ब्राह्मणाचा मोठा संसार असल्यामुळे जयश्रीला त्या सर्वांच्या निर्वाहाची फार काळजी. ती पावसाळ्यात घरातील सर्व काम आटपून शेतामध्ये जाऊन तिथली कामं स्वतः चित्त लावून करीत असे. एके दिवशी तिने आपण रजस्वला हे पाहिले, तरी घरातील सर्व कामं केली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, ती रजस्वला झाली असूनही तिने घरातील भांड्यांना, वस्तूंना स्पर्श केला. पुढे काही काळाने ती 7वी स्त्री मरण पावली. लवकरच तिच्या पतीचे सुमित्र ब्राह्मणाचे निधन झाले. ते दोघेही कालवश होऊन आपल्या कर्माच्या अधीन झाले. जयश्रीने रजस्वाला असता घरात संपर्क केला, त्या दोषाने ती कुत्रीच्या जन्माला आली. सुमित्र ब्राह्मणाने स्वतः काही पाप केले नव्हते, तरी त्याने जयश्रीशी संपर्क केला. त्या दोषाने त्याला बैलाचा जन्म लाभला. रजसंपर्क दोषाने त्या दोघांना जरी तीर्य योनी प्राप्त झाली, तरी त्यांनी स्वधर्माचे आचरण केले होते. म्हणून त्या दोघांनाही पूर्वजन्मात काय केले होते त्याचे स्मरण राहिले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, दैवयोगाने ती कुत्री व तो बैल आपल्या पूर्वजन्मीच्या पुत्रांचे घरी राहून आपल्या पूर्वजन्मातल्या पातकाचे स्मरण करू लागले. सुमित्रा ब्राह्मणाचा मुलगा सुमती
आपल्या आईवडिलांची सेवा करण्याविषयी तत्पर, आपल्या गुरुची आज्ञा पालन करणारा होता. देवता, अतिथी, अभ्यासगत यांची पूजा करणारा असा मोठा धर्मज्ञ होता. एके दिवशी आपल्या पित्याची श्राद्ध तिथी आली असता आपल्या पित्याचे भक्तिपूर्वक श्राद्ध करण्याचा संकल्प केला. चंद्रावती या आपल्या पत्नीला म्हणाला, हे चारू हसीने प्रिये, आज आमच्या पित्याचा श्राद्ध दिवस, याकरिता ब्राह्मणाला भोजन द्यावे. तू स्वयंपाक कर. पतीची आज्ञा झाल्यावरून चंद्रावतीने उत्तम स्वयंपाक केला. खिरीचे भांडे चुलीवर ठेवले. त्यात सर्पाने गरळ टाकली. कुत्री झालेल्या जयश्रीने ते पाहिले. तेव्हा ह्या पायस ब्राह्मणाच्या पोटात गेला तर ते मृत्यू पावतील. त्यामुळे आपल्या पुत्राला ब्रह्मत्या केल्याचे पाप लागेल म्हणून भयभीत होऊन कुत्रीने एकदम आत येऊन तो स्वयंपाक स्पर्श केला, विटाळून टाकला. चंद्रावतीने पाहिलं. तिला मोठा राग आला. तिने धावत येऊन जळक्या लाकडाने त्या कुत्रीला जबरदस्त प्रहार केला. हो, स्वयंपाक सर टाकून दिला. लवकर तो परत भांडी घासली, पुन्हा पाकशुद्धी केली. सुमतीने यथाविधी श्राद्ध केले. ब्राह्मण जेवल्यानंतर उष्टीपत्रे बाहेर टाकली नाही. चंद्रावतीने ती गोळा खडगा टाकून जमिनीवर पुरून टाकली. कारण काय हो? कारण ब्राह्मणाचे उच्चिष्ट कुत्री यासारख्या प्राण्यांना खाऊ घालू नये अशी प्रथा. त्यामुळे त्या दिवशी कुत्रीला काही उच्चिष्ट मिळाले नाही. तिला उपोषण घडले. भुकेने पीडित झालेली जी कुत्री रात्री पूर्वीजन्मीचा आपला पती जो सांप्रत बैल झाला त्याच्याजवळ जाऊन म्हणाली, पतिराया, आज मी उपोषित आहे. मला त्यांनी काही खायला दिले नाही. दररोज ते माझ्याकरिता घासभर अन्न ठेवतात, पण तेही आज मला मिळाले नाही. मला खूप भूक लागली हो. माझा पुत्र सुमती मला काहीतरी खायला देतो. चंद्रवती माझ्या पुढ्यात उष्टे अन्न टाकते, तिने आज दिले नाही. खिरीच्या भांड्यात सर्पाने विष पडले. माझ्या दृष्टीच ते पडलं. मुद्दाम त्या भांड्याला जाऊन शिवले. कारण काय, सुनेने ते पाहिलं. रागाने तिने पाय धरले, मारले मला. त्यामुळे माझ्या कमरेला फार मार लागला हो. कंबर फार दुखत आहे. काय करू आता? तिचे दुःख ऐकून बैलाला वाईट वाटलं. तो म्हणाला, भद्रे, पूर्वजन्मी तू पापाचा संग्रह केला, त्यामुळे अशी दशा. माझ्याने काही होण्यासारखे नाही. मी केवळ ओझे वाहणारा. आज मी आपल्या मुलाच्या शेतात दिवसभर नांगराला झुंपलेलो. मुलाने मला पुष्कळ मारले, तोंडाला जाळी घातली. सारे दिवस मलाही काही खायला मिळाले नाही. मी देखील बुभुक्षित आहे. आपल्या मुलाने भक्तिभावे श्राद्ध केले ते अगदी व्यर्थ, कारण आज मला अतिशयच कष्ट पडले. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा याप्रमाणे आपल्या माता पिता बनलेल्या कुत्री बैल यांचा संवाद चालला होता. त्यावेळी त्याचा मुलगा सुमती जवळच निजला होता. त्याने त्या दोघांचे भाषण मुळापासून ऐकले. ते आपले आईबाप असे समजून सुमती कष्टी झाला. तेवढ्या रात्री तत्काळ त्याने दोघांना यथेच्छ खायला दिले. आपल्या मात्या पित्याची तजली ती अवस्था झालेली पाहून सुमती अत्यंत दुःखित झाला. आपला मात्या पित्यांना अशी ती दुःख अवस्था प्राप्त होण्याचे कारण काय ते समजून घ्यावे असा निश्चय करून सुमती अरण्यात गेला. तेथे परमधार्मिक असे ऋषी राहत होते. तेथे जाऊन त्यांना नमस्कार केला. म्हणाला, ब्राह्मण श्रेष्ठ हो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचे विचारपूर्वक उत्तर सांगा. माझे माता पिता यांना पशुयोनी प्राप्त झाली. आई कुत्री झाली, बाप बैल झाला. चमत्कार असा की ते दोघे माझ्याच घरी आहे. पूर्वजन्मात ते दोघे सदाचरण करणारी, त्यांना वाईट अशी गती प्राप्त होण्याचे कारण काही दिसत नाही. ते तपोधन हो, पातकापासून ती उभयता कशी मुक्त होती ते कृपा करून मला सांगा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, असे दुःखीत झालेल्या सुमतीचे ते उद्गार ऐकून ऋषींना फार दया आली हो. त्या ऋषी मंडळात सर्वतपा नावाचा एक मोठा विद्वान, सर्वज्ञ, दयावान असा ऋषी होता. आपल्या आईवडिलांचे हित व्हावे या हेतूने मोठ्या आशेने सुमती त्याच्याजवळ गेला. त्याच्या आईवडिलांची मुक्ती होण्याविषयीचा उपाय सर्व तपा ऋषी सांगू लागला. हे सुमती, तुझी आई आपल्या घरी असता एके समयी तिने आपण रजस्वला झाल्याचे जाणूनही घरात स्पर्श केला. त्या कर्मविपाकाने ती कुत्री जन्मालाच गेली. तुझ्या पित्याने काही पाप केले नाही, पण तिच्याशी संपर्क केला, त्या दोषाने त्याला बैलाचा जन्म आला. आता त्यांची मुक्ती व्हावीशी जर तुझी इच्छा असेल तर ऋषी पंचमी व्रत कर. ब्राह्मण श्रेष्ठा, आपल्या श्रीस वर्तमान मोठ्या यज्ञाने भक्तिपूर्वक ऋषींचे पूजन करून 7 वर्षपर्यंत ऋषी पंचमी व्रत कर आणि शेवटी यथाविधी त्या व्रताचे उद्यापन कर. उद्यापनाच्या वेळी आपल्याला अनुकूलता असते त्याप्रमाणे द्रव्य खर्च करावे. वित्त शाढ्य करू नये. व्रताच्या दिवशी शाकांचा आहार करावा. देवभात, राजगिरा इत्यादी तृणधान्य खावी. कंदमुळे, फळे खावी. जे काही भक्षण करायचे असेल ते नांगरून तयार झालेल्या जमिनीतील नसावे. भाद्रपद पक्षी, शुक्ल पक्षी,
पंचमी तिथी प्राप्त झाली असता त्या दिवशी 2 प्रहर वेळी नदी तलाव स्वच्छ जलाशयावर जाऊन आघाड्याच्या काड्यांनी प्रथम दंतघावन करावे. हे वनस्पते आयुष्य, बल, यश, कीर्ती, तेज, प्रजा, पशु, द्रव्य, वेद, बुद्धी, शास्त्रीय निश्चय मला दे, या मंत्राने आघाड्याची प्रार्थना करावी. चला मी म्हणते त्याच्या मागून तुम्ही म्हणा. आयुष्य आयुष्य, बल बल, यश यश, कीर्ती कीर्ती, तेज तेज, प्रजा प्रजा, पशु पशु, द्रव्य तसेच वेद बुद्धी शास्त्रे निश्चय मला दे, या मंत्राने आघाड्याची प्रार्थना करावी. मुखाचा दुर्गंध नाहीसा होण्याकरिता, दंत स्वच्छ होण्याकरिता, इंद्रिय स्वच्छ होण्याकरिता मी दंतघावन करतो, या मंत्राने दंतघावन करावे. नंतर स्नान करावे. प्रथम मृतिकेची प्रार्थना करून मृतिका स्नान करावे. याप्रमाणे सात स्नान करून तीळ आवळे एकत्र वाटून ते केसाला लावे. केस स्वच्छ धुवावे. नवीन शुभ्र वस्त्र परिधान करून अंतःकरण स्थिर ठेवून पूजेचा मंत्र म्हणावा. काय म्हणावे? पूजाचा मंत्र. कश्यप कश्यप, अत्री अत्री, भारद्वाज भारद्वाज, विश्वामित्र विश्वामित्र, गौतम गौतम, जमदग्नी जमदग्नी, वशिष्ठ वशिष्ठ, साध्वी अरुंधती अरुंधती, या मंत्राने दिव्य ऋषींचे यथाविधी पूजन करावे. हे द्विजश्रेष्ठ स्मते, याप्रमाणे हे ऋषी पंचमीचे व्रत केले असता ऋतू संपर्काचा दोष समूळ नष्ट होईल, यात काही संशय नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा धर्मा, ऋषींनी सांगितलेले ऋषी पंचमी व्रताचे महात्म्य ऐकून सर्वांची आज्ञा घेऊन तो तेथून घरी गेला. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्याने श्री सवर्तमान भक्तिपूर्वक ऋषी पंचमी व्रत केलं. याप्रमाणे सर्व पापांचा नाश करणारे ऋषी पंचमीचे व्रत यथोक्त करून त्याचे फळ आपल्या वडिलांना सुमतीने अर्पण केले. तेव्हा हे धर्मराजा त्या व्रताच्या पुण्यप्रभावाने सुमतीची मातोश्री श्री जयंती तत्काळ कुत्रीच्या जन्मापासून मुक्त होऊन दिव्य वस्त्र परिधान करून विमानात बसून स्वर्गलोकात गेली. हे राजा, तसाच स्मतीचा पिताही काही कालाने मरण पावला, पशुयोनीपासून मुक्त झाला. सुमतीने केलेल्या ऋषीपंचमी व्रताच्या प्रभावाने स्वर्गाला गेला. राजेंद्र धर्मा, काही वाचिक मानसिक हे काही पाप असेल ते सर्व या ऋषीपंचमी व्रताच्या प्रभावाने नाश पावते. अशा हे व्रत करणाऱ्यास जे पुण्य प्राप्त होते ते राजश्रेष्ठा मी तुला सांगतो. सर्व व्रताचरण केली असता जे पुण्य मिळते ते सर्व तीर्था स्नान केले असता जे पुण्य प्राप्त होते, सर्व दाने दिले असता जे पुण्य प्राप्त होते, हे सर्व ह्या एका ऋषी पंचमी व्रताच्या आचरणाने प्राप्त होते. ऋषी पंचमी व्रत स्त्री आचरण करीते ती चिरकाल सुखाचा उपभोग घेते. उत्तम रूप तसेच लावण्यही तिला प्राप्त होते. मुलगे, नातू, पंतू इत्यादींनी तिचे घर भरून जाते. याप्रमाणे यहलोकी सर्वोत्तम सुखाचा अनुभव घेऊन परलोकी श्रेष्ठ गतीला जाते. राजा धर्मा, सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ असे ऋषी पंचमी व्रत तुला सांगितले. व्रत करणारे सर्व संपत्ती प्राप्त होते. स्त्रियांच्या सर्व पापाचा नाश होतो. विपुल धन कीर्ती प्राप्त होते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा युधिष्ठिरा, स्वर्गाची इच्छा असेल तर स्वर्गसुख प्राप्त होते, पुत्राची इच्छा असेल तर पुत्र प्राप्त होतो. याप्रमाणे या व्रत चरणाचे उत्तम फल तर आहे, परंतु व्रत कथा जे भक्तिपूर्वक श्रवण करता त्यांची सर्व पापे नष्ट होतात. इति श्री ऋषी पंचमी व्रत कथा भविष्योत्तर पुराणोत्तम द्वितीय अध्यायतार्थ समाप्त.